श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. वाघ सीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी माऊली आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर आपला आजचा विषय आहे, तुमच्या घरात या व्यक्तींचा कधीही अपमान करू नका, नाहीतर दुर्दैव मागे लागेल. तर ते नेमकं काय आहे हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मैत्रिणींनो, चालताना या वस्तू चुकूनही ओलांडू नका, नाहीतर आपल्याला दोष लागतात. घरी आलेल्या या व्यक्तींचा तुमच्या घरी कधीही अपमान करू नका, नाहीतर घराची प्रगती होत नाही. त्यामुळे या गोष्टी नक्कीच काळजी घ्या. तसेच नमस्कार करताना असाच करा, आयुष्याचे सोनं होईल. त्या व्यक्तींची सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळेल. म्हणून नमस्कार करताना मनापासून नतमस्तक होऊन नमस्कार करा, कारण मोठ्या व्यक्तींच्या दोन्ही पायांच्या अंगठ्यात विशेष शक्तीचा संचार होतो. अंगठ्यात विद्युत संप्रेषणीय शक्ती असते. याच कारणामुळे मोठ्याच्या पाया पडल्याने ती शक्ती आपल्याला मिळते आणि प्रगती होते. असे म्हणतात की जे फल कपिला नावाची गाय दान केल्याने किंवा कार्तिक व ज्येष्ठ महिन्यात पुष्करमध्ये स्नानदान पुण्य इत्यादीने प्राप्त होतं, तेच पुण्य ब्राह्मणाच्या पाया पडल्याने होतं. तसेच जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या पाया पडते तेव्हा त्याचे दोष आपल्याला लागतात. म्हणून दोषमुक्त होण्यासाठी देवाचे नाव घ्यावे. देवाचे नाव घेतल्याने दोघांनाही सकारात्मक परिणाम मिळतात आणि पुण्यामध्ये वाढ होते. चालताना कोणत्या गोष्टी ओलांडू नयेत याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, वाव सीमा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये आपल्या स्वामी माऊलींचा गजर करायला बिलकुलच विसरू नका. कुरुक्षेत्रामध्ये महाभारतांचे युद्ध सुरू होते. दररोज कौरवसेनेचे मोठमोठे योद्धे मारले जात होते. कौरव सेना अत्यंत दुःखी होते. त्यांच्या सैन्यांची संख्या हळूहळू कमी होत चालली होती. एक दिवस चिंतेचा उगवत होता. काय करावे काही सुचत नव्हते. अर्जुन, युधिष्ठिर यासारख्या वीर योद्ध्यांपुढे कोणाचेच काही चालत नव्हते आणि भीम तर महाशक्तिशाली एकदाच कितीतरी सैनिकांना परास्त करत होता. पितामह भीष्मासारखे ज्येष्ठ योद्धे कौरवाच्या बाजूने असून देखील त्यांच्या सेनेची सतत हानी होत होती. त्यामुळे दुर्योधन तर अगदी रागाने पेटून उठला होता. एक दिवस दुर्योधन वैतागून पितामहावर व्यंग करतो. त्यामुळे वेधित होऊन भीष्म पितामह घोषणा करतात की मी उद्या सर्व पांडवांचा वध करेन. त्यांच्या घोषणेची बातमी पांडवाच्या शिबिरात पोहोचताच पांडवांची अस्वस्थता वाढली, कारण भीष्माच्या क्षमतेबाबत सर्वांनाच कल्पना होती. तेवढ्याच श्रीकृष्ण शिबिरात दाखल झाले. पांडवाची अस्वस्थता त्यांच्या लक्षात येताच ते द्रौपदीला म्हणाले, माझ्यासोबत चल. द्रौपदीला सोबत घेऊन श्रीकृष्ण पितामहाच्या कक्षात पोहोचले. ती वेळ रात्रीची होती. स्वतः बाहेर उभे राहून ते द्रौपदीला म्हणाले की आज जाऊन पितामहांना प्रणाम कर. सांगितल्याप्रमाणे द्रौपदीने आज जाऊन पितामहांना प्रणाम केला. अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद पितामहाने दिला. त्यानंतर त्याने द्रौपदीला विचारले की वस्त एवढ्या रात्री तू एकटी अशी का आलीस? माझे बंधू श्रीकृष्णासोबत मी इथे आले आहे आणि ते बाहेर थांबले आहेत, असे द्रौपदीने सांगताच श्रीकृष्णाला भेटायला पितामह बाहेर आले आणि त्या दोघांनी एकमेकांना प्रणाम केला. श्रीकृष्ण भीष्म पितामह म्हणाले, माझ्या एका वचनाला दुसऱ्या वचनाने मात करण्याचे काम फक्त श्रीकृष्णच करू शकतात. शिबिरात परतताना श्रीकृष्ण द्रौपदीला म्हणाले की बघ, तुझा फक्त एक वेळ जाऊन पितामहाचा नमस्कार करण्यामुळे
तुझ्या पतींना जीवनदान मिळाले हे तुझ्या लक्षात आले का? जर तू दररोज नित्यनियमाने पितामह भीष्म, धृतराष्ट्र, द्रोणाचार्य ह्या मान्यवरांना नमस्कार केला असतास आणि दुर्योधन, दुष्मनास यांच्या पत्नींची जर नित्यच नियमाने ज्येष्ठ बंधू पांडवांना नमस्कार केला असता तर ही युद्धाची वेळ आलीच नसती. अशी असते नमस्कार आणि आशीर्वादाची शक्ती. तात्पर्य: वर्तमान काळात आपल्या घरी ज्या समस्या आहेत त्यांचे मूळ कारण हेच आहे की कळत नकळत आपल्या हातून वडीलधाऱ्या मंडळींची उपेक्षा केली जाते. जर प्रत्येक घरात वडीलधाऱ्या मंडळींना दररोज नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतल्याने संस्कार असतील तर असे घर स्वर्ग बनू शकते. मोठ्यांचा आशीर्वाद हे एक असे वचन आहे की ज्याला कुठलेही शस्त्र भेदू शकत नाही. कारण नमस्कारात प्रेम आहे, नमस्कारात विनय आहे, नमस्कारात अनुशासन आहे. नमस्कार आदर शिकवतो. नमस्कारामुळे मनात विचार येतात. नमस्कारामुळे क्रोध नष्ट होतो. नमस्कारामुळे अहंकार नष्ट होतो. नमस्कारात शीलता आहे. नमस्कार आपली संस्कृती आहे. ह्या संस्कृतीचे आपण जतन केले पाहिजे. वैज्ञानिक कारण पाया पडल्यामुळे आपण शरीरातील सर्व जोड ताणले जातात. त्यामुळे ताण दूर होण्यास मदत होते. हा एक प्रकारचा व्यायाम आहे. खाली वाकून पाया पडल्याने डोक्यातील रक्त प्रवाह वाढतो, जो डोळ्यासाठी चांगला असतो. तसेच खाली वाकल्याने आपला अहंकार कमी होतो. वडीलधाऱ्या मंडळीबद्दल सर्व समर्पणाची भावना निर्माण होते. कोणाच्या पाया पडू नये. पूजा करणाऱ्या व्यक्तींच्या पाया पडू नये. एखादी व्यक्ती पूजा करत असेल तर त्या व्यक्तींच्या पायांना स्पर्श करू नये, अन्यथा पूजेत अडथळा निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर मंदिरातही कोणाच्या पाया पडणे योग्य मानले जात नाही. कारण मंदिर हे देवाचे स्थान आहे आणि तिथे पाया पडल्यास मंदिराचे पावित्र्य भंग होऊ शकते. कारण मंदिर देवापेक्षा श्रेष्ठ कोणीच नसते. म्हणून मंदिरात कधीही कोणाच्या पाया पडू नये. पुजारी व्यक्तींच्या पाया पडू नये. कुमारी मुलींना कधीच पाया पडायला लावू नये. हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते. कुमारी मुली हे देवीचे रूप मानले जाते. त्यामुळे त्यांच्याकडून पाया पडून घेऊ नये असे शास्त्र सांगते. कुमारी मुलीने पायांना स्पर्श केल्याने माणूस पापाचा भागीदार बनू शकतो. हिंदू मान्यतेनुसार मामा आणि मामीने त्यांच्या भाचा किंवा भाचीला त्यांच्या पायांना स्पर्श करू देऊ नये. भाचीला काशी स्वरूपात मानलं जातं. स्मशानभूमीत आलेल्या व्यक्तींच्या पाया पडू नये. हिंदू धर्मात असे मानले जाते की जर एखादी व्यक्ती स्मशानभूमीवरून परत येत असेल तर त्या व्यक्तीच्या पायाला हात लावू नये. मग तो आपल्यापेक्षा मोठा असला तरीही असे करणे अशुभ मानले जाते. झोपलेल्या व्यक्तींच्या पाया पडू नये. झोपलेल्या व्यक्तींच्या पायांनाही स्पर्श करू नये. कारण झोपलेली व्यक्ती मृत दिसते आणि आपण मृत व्यक्तींच्या पाया पडतो. शत्रूला कधीच करू नका नमस्कार. आपल्या शत्रूला कधीच नमस्कार करू नये. कारण त्यांच्या मनात कायम द्वेष असतो. आपले चांगले होऊ नये अशा भावना त्यांच्यामध्ये असते. त्यामुळे त्यांच्या पाया पडल्याने आपल्यात नकारात्मक ऊर्जा येते. म्हणून शत्रूला कधीच नमस्कार करू नये. साधू संन्यासीकडून पाया पडून घेऊ नये. साधू संन्यासी यांच्यावर आपण पाया पडावे, पण त्यांना कधीच आपल्या पाया पडू देऊ नये. कारण ते फक्त त्यांच्या गुरूच्या पाया पडतात. जावयाने सासरेच्या पाया पडू नये. जावयाने सासरेच्या पाया पडू नये असे म्हणतात कारण पौराणिक कथेत शिवशंकरांनी आपले सासरे दश यांची हत्या केली होती. भाच्याने मामाच्या पाया पडू नये. भाच्याने मामाच्या पाया पडू नये हे कृष्ण कथेकरून सांगितले जाते. कारण कृष्णाने कंस मामाचा यज्ञ वध केला होता. देवतांना पाया पडू नये. एखादी व्यक्ती जेवताना पाया पडू नये. एखादी व्यक्ती जेवण करत असेल तर जेवताना पाया पडू नये. प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तीला पाया पडू नये. तसेच तुमच्याबरोबर प्रवासाला निघालेली व्यक्ती वयाने मोठी असली तरी तुमच्याबरोबर निघणार असेल तर त्यांना नमस्कार करू नये. अपमान होतो.
कोणाच्या पाया पडल्याने भाग्य वाढते. मोठी बहीण आणि आत्यांच्या पाया पडल्याने बुध ग्रह मजबूत होतो. वयस्कर माणसांच्या पाया पडल्याने केतू ग्रह मजबूत होतो. वडिलांच्या पाया पडल्यामुळे सूर्य ग्रह मजबूत होतो. काकी, आई, आजी, मावशी यांच्या पाया पडल्याने चंद्र ग्रह मजबूत होतो. मोठ्या भावाच्या पाया पडल्यामुळे मंगळ ग्रह मजबूत होतो. संत गुरु ब्राह्मणांच्या पाया पडल्याने गुरु ग्रह मजबूत होतो. बहिणींच्या पाया पडल्याने शुक्र ग्रह मजबूत होतो. सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवले तर आपला राहू ग्रह देखील मजबूत होतो आणि आपल्या कामांमध्ये येणारे अडथळे आपोआप दूर होत जातात. राहू ग्रह आपल्या कामामध्ये अडचणी आणत असतो. त्यामुळे राहू ग्रह जर मजबूत झाला तर आपल्या कामांमध्ये येणाऱ्या अडचणी आपोआप दूर होतात. कोणाला ओलांडू नये, कोणत्याही प्राण्याला ओलांडू नये, तसेच अग्नीला चुकून सुद्धा ओलांडू नये. कधीही पाय लागू देऊ नये. अग्नीला पाय लावणे फार अशुभ मानले जाते. यामुळे अग्निदेवाचा अपमान होतो. ज्या कुट्याला गाय किंवा वासरू बांधलेले असते त्या दोरीला ओलांडू नये. केस, भस्म, गंध, पवित्र वस्तूंना ओलांडू नये. कापलेली नख कधीही ओलांडू नये. कोणत्याही अंड्याचे कवच कधीही ओलांडू नये. अंड्याचे कवच ओलांडणे अतिशय अशुभ असते. कोणाच्याही जेवणाचे ताट कधीही ओलांडू नये किंवा ओलांडलेल्या ताटातील जेवण कधीच खाऊ नये. हे जेवण खाल्ल्याने दोष निर्माण होतो. या 4 लोकांचे आपल्या घरी आगमन होणं शुभ असते. जर तुमची नणंद तुमच्या घरी येत असेल तर तिने 4 दिवस राहून तिचा पाहुणचार करणे अतिशय शुभ असते. नंदेने तुमच्या घरी येणे अतिशय शुभ मानले जाते. त्यामुळे तिचा कधीही नंदेचा अपमान करू नये. 4 दिवस ती राहील तेवढा तिला प्रेमाने वागवावे आणि तिचे आशीर्वाद घ्यावेत. यामुळे आपल्या घराचे देखील प्रगती होत असते. म्हणून नंदेला कधीही अपमानित करू नये. आपल्या घराला कधीच काही कमी पडत नाही. घर सदैव भरलेले राहते. जावयाने चे पाय तुमच्या घराला लागणे अतिशय शुभ असते. म्हणून जावाई तुमच्या घरी येत असेल तर ते तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ असते. मात्र जावयाने घर जावाई होऊन राहू नये. तुमच्याकडे वारंवार तुमचे भाचे येत असतील तर त्यांचे तुमच्या घरी येणे तुमच्यासाठी खूप शुभ असते. तुमच्या घरी कोणी संत, महापुरुष, गुरुजी येत असतील त्यांची शुभ पावले तुमच्या घराला अत्यंत शुभ असते. अशा पद्धतीने आपला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आणि शेवटची व महत्त्वाचे असते, आई वडील व गुरु यांची सेवा करणे हे सर्वात उत्तम तात्पर्य आहे. पुंडलिकाच्या या तात्पर्यामुळे विठोबा यांच्यावर प्रसन्न झाला होता. मुलांनो, पुंडलिकाचा आदर्श समोर ठेवून आपणही आई वडिलांचे मनापासून आज्ञापालन करणे व त्यांची लीन भावाने सेवा करणे हे आपले कर्तव्यच आहे. आई वडील संतुष्ट झाल्यास परमेश्वरही प्रसन्न होतो. यासाठी मुलांनो, आई वडिलांनी सांगितलेले मनापासून ऐका. त्यांच्या कामात त्यांना मदत करा. त्यांना देवासमान मानून त्यांची सेवा करा. शेवटी एवढंच म्हणेन, आईची माया, पित्याची छाया, सोबत मिळाली संस्कार, 7 जन्मही अपुरे फेडण्यास तुमचे उपकार. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या वाव सीमा या चॅनलवरती तुम्ही आणखीनही नवीन असाल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊलींचा गजर करायला बिलकुलही विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.